सुदेश ना 2 धावांसाठी चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. सुंदर सगळ्याला चेंडू धावता निघत नाही. धावसंख्या जागेत 2. सुंदर सगळ्याला चेंडू 4 धावांसाठी चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 6. महापुरुष बानेवाडी आणि ओमसाई एक धावेसाठी डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. एका धावे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 7 वरती. एक धाव पळून काढली. एका धावे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 8. पहिल्या षटक प्रगतीवरती असताना धावसंख्या आहे 8. चार धावांसाठी चेंडू सीमा पार होतोय. थोडस गटाचे ऑप्शन पाहायला मिळत आहे ते नाट्य संघाकडून. धावसंख्या पोहोचते ती 12. षटक संपले. पहिल्या षटकाच्या सामर्थ्यानुसार धावसंख्या होते 12. अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 12 चेंडू 33 धावा. सुदेश मारा करतोय तो सुदेश. सुंदर सगळ्याला चेंडू 4 धावांसाठी चेंडू सीमा पार होतोय. 4 धावे धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. सुंदर सगळ्याला चेंडू 4 धावांसाठी चेंडू सीमा पार होतोय. 4 धावे धावसंख्या पोहोचते ती 20 वरती. मात्र 10 चेंडू आणि अजूनही 25 धावांची गरज. सुंदर अशी क्षेत्ररक्षण. 4 धावांसाठी चेंडू सीमा पार होतोय. 4 धावे धावसंख्या पोहोचते ती 24 वरती. परत एकदा 4 धावांसाठी चेंडू सीमा पार होतोय. 4 धावे धावसंख्या पोहोचते ती 28 वरती. षटक संपलं. दुसऱ्या 2 षटकाच्या सामर्थ्यानंतर धावसंख्या झाली 28. तर मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. जिंकण्यासाठी 6 चेंडू 17 धावा. आयरवाडी झाली लास्ट मॅच तेलीवाडी सेकंड राऊंड तेलीवाडीचा बॉलर ना गोलंदाज श्रेयस. काय सेकंड राऊंड आहे त्यांच्या पहिली झाली पहिली. 9 चेंडू घोषित होतोय. एक धाव पळून काढले. एका धावे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 2 धावा मिळणार. एकूण धावसंख्या होते ती 30. 6 चेंडू 15 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावा. एक धाव पळून काढले. एका धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 31. 5 चेंडू आणि 14 धावा. जिंकण्यासाठी 5 चेंडू 14 धावा. 9 चेंडू आहे. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या होते ती 32. 9 चेंडू घोषित होतोय. 4 धावांसाठी चेंडू सीमा पार. एकूण 5 धाव मिळणार. 5 आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 37. 37. कार्तिक 9 चेंडू घोषित होतोय.
एक धाव अतिरिक्त धावसंख्येनुसार पेट धावसंख्या होते ती 38. यांचे सगळे फर्स्ट तेलीवाडी जिंकले आता ही कारवाडी सोबत बघू ना कोण जिंकतात त्यांना लांब बघू नाही लावायची ही कुठे गेले पारवाडी कोण जिंकले आईरवाडी एक धाव पळून काढलं एका धावसंख्येनुसार पेट धावसंख्या झाली ती 39. लास्ट मॅच 2 चेंडू टाकून झाले त्यांनी धावसंख्या झाली 39. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू 6 धावा. त्याच्यानंतर ते लास्ट 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. तेलीवाडच्या ती जिंकेल ते त्यांच्यावर सेकंड राऊंड ना मात्र 3 चेंडू 6 धावा. जिंकण्यासाठी 3 चेंडू 6 धावा. दोन धावेसाठी चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. अरे याच्या इथून गेलाय हे दोन दे दोन 2 धावेसाठी चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. 2 धावसंख्या पोहोचली 41. 2 चेंडू आणि 4 धावा. जिंकण्यासाठी 2 चेंडू 4 धावा. पाहूया अटीतटीचा असा सामना. आणि हा सामना ओनसाई बाहेर